नमस्कार. रोहित दादा पवार, आता जे नवे दादा झालेत ना, म्हणून रोहित दादा पवार हा शब्द वापरतोय मी. यांनी एक ट्विट केलं होतं. पुन्हा रिपीट करत नाही आहे व्हिडिओ, मी वेगळाच विषय मांडायला आलो आहे. आणि त्या ट्विटमध्ये एक फार छान वाक्य लिहिलं होतं. छक्के पंजे करणं हा राजकारणाचा बेसिक निकष झाला आहे. हे वाक्य ते ट्विट दाखवतो, त्यातलं एक ते वाक्य जरा डार्क करून दाखवतो, तुम्हाला कळेल. छक्के पंजे करणं हा राजकारणाचा बेसिक निकष झाला आहे. आता हे छक्के पंजे काय आहेत ते तुम्हाला मी सांगतो. छक्के आणि पंजे हा शब्द असल्यामुळं क्रिकेटच्या मैदानावर पंजा नाही मारता येत. पंजा मारून मैदान आपलं करता येऊ शकतं, म्हणजे पंजा म्हणजे हाताचा पंजा असा मारून मैदान आपलं करता येऊ शकतं. पण छक्के मात्र मैदानाबाहेर मारायचे असतात. छक्क्यामध्ये बॉल मैदानाबाहेर जात असतो. चौका असतो. चौका आणि छक्का या दोन्हीच्या मध्ये पंजा असतो आणि तो पंजा थेट मैदानावर मारून, क्रिकेट बोर्डावर मारून ते आपलंसं करायचं असतं, आपल्या पंजात घ्यायचं असतो. हे राजकारणातले छक्के पंजे याबाबत मी साधारणतः 3 आठवड्यापूर्वी बोललो होतो. महिनाभरापूर्वीचा प्रसंग आणि 3 आठवड्यापूर्वी यावर मी हिंदीमध्ये भाष्य केलं होतं. जेव्हा मी महाराष्ट्राचा क्रिकेट बोर्ड वाचवला गेला आहे त्या बातमीचं थंबनेल दाखवतो, त्याचा स्क्रीनशॉट दाखवतो, जरा बघून घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल. तेव्हा लोकांनी याच्याकडे गांभीर्यानं बघितलं नव्हतं. माझ्या हिंदीतल्या व्हिडिओ 6-6.5 लोकांनी फार तो बघितला असेल. पण त्यावेळेला मी हा मुद्दा मांडला होता की कोर्ट क्रिकेटचं बोर्ड वाचवत आहे. झालं आहे असं की महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकीला हायकोर्टाने स्थगिती दिली होती. या स्थगितीच्या विरोधामध्ये हेच रोहित दादा पवार सुप्रीम कोर्टात गेले होते. सुप्रीम कोर्टाने यांचा बॉल म्हणजे स्थगिती उठवा यासाठी टाकलेला बॉल सीमारेषे पार टोलावला आणि सांगितलं फेटाळून लावू का विड्रॉल करता. एवढे घोळ तुम्ही करता तो आणि पुन्हा याचिका घेऊन येता, फेटाळून लावू का विड्रॉल करता असं सांगून ती याचिका म्हणजे त्या स्थगिती द्यायलाच नकार दिला हायकोर्टाच्या आदेशाला. आणि लोक म्हणू लागले की हायकोर्टाचा आदेश काय होता. हायकोर्टाचा आदेश लक्षात आल्यावर तुमच्या गोष्ट लक्षात येईल की राजकारणात छक्के पंजे करणं हाच बेसिक निकष कसा झाला आहे हे तुमच्या लक्षात येईल. हायकोर्टाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला स्टे दिला होता. स्टे द्यायचं कारण काय. स्टे द्यायचं कारण याचिका असते. केदार जाधव एक्स क्रिकेटर, लातूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश ठक्कर आणि काही मंडळींनी मिळून कोर्टात याचिका केली. त्यांच्यासोबत ते शिर्के, परत दौंडचे आमदार राहुल कुल आणि काही मंडळी होती की ज्यांना ही निवडणूक लढवायची होती. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लागलेली होती. त्या निवडणुकीवर आक्षेप घेणारी याचिका ठक्कर आणि केदार जाधव यांनी केलेली होती. या याचिकेतल्या मुद्द्यांना गृहीत धरून हायकोर्टाने स्टे दिला होता. या स्टेच्या विरोधात रोहित पवार आणि मंडळी सुप्रीम कोर्टात गेली होती. सुप्रीम कोर्टाने स्टे योग्य असल्याचं सांगितलं आणि स्टे द्यायला नकार दिला. स्टेच्या ऑर्डरला स्टे द्यायला नकार दिला, म्हणजे स्टे व्हॅकेट करायला नकार दिला. फार गुंतागुंतीची प्रक्रिया असते, त्यामुळे जर असं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि आता ते निवडणुकीला स्थगिती आहे. आता ती निवडणूक होणार नाही. पण का. 2019-22ला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आजीव सदस्यांची संख्या होती 165. 2023ला आजीव सदस्यांची संख्या घटून ती झाली 154 आणि 2026ला आजीव सदस्यांची संख्या झाली 571. 154 वरून 571. काय घरचा माल. घ्या घेत राहा. कोकणात नारळ फुकट, समुद्रात पाणी भरपूर,
पवारांच्या घरी माणसं भरपूर, संघटना पवारांच्या खिशातली, घशातली, कशातली का असे ना, घेऊन टाका, करून टाका आजीव सदस्य. आणि पुन्हा ती पवार अँड पवारच्या पलीकडे जाणारच नाही याची काळजी घ्या. जो कोणी या संघटनेवर येण्यासाठी पवारांना विरोध करेल ना, तो संपतो म्हणे. खूप आहे तो उदाहरणं, मी फार बोलायला नको याविषयी, कारण बोललो तर पुन्हा अजून काय वेगळं कांड होण्याची शक्यता आहे. विरोध करायला नको म्हणे. रोहित दादा काय झालंय, बऱ्याच लोकांची नावं घेतली जातात तो रोहित दादा, कोण कोण तुरुंगातून, स्मशानातच कसं, कुणाला कोणता अटॅक काय, अहो भयंकर किस्से आहेत. त्यामुळं जपून बोलायला पाहिजे बाबा, जपूनच बोलतो. काय 571 सदस्य होतात, यात कोण कोण असतं? पवारांच्या मालकीच्या कंपन्यात काम करणारे कर्मचारी, म्हणजे आपल्या कंपन्या आणि त्या कंपन्यातले कर्मचारी. रोहित पवारांच्या पत्नी, सुविद्य पत्नी. लोक फडणवीसांच्या बायकोविषयी वाईट बोलतात, मला मात्र ती सवय नाही आहे, कारण राजकारणाचं किळसवाणं आणि घृणास्पद स्वरूप मला माझ्या बाजूने पुढे करायचं नाही आहे. रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणले तसं. रोहित पवारांच्या सुविद्य पत्नी, रोहित पवारांचे सासरे, रोहित पवारांच्या आत्याबाई सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे, रोहित पवारांच्या आणि पवारांच्या कंपन्यातील कर्मचारी. अजून कोण कोण, अजून कोणाकोणाची नावं सांगावी? एक अभिनेत्री, जवळपास पवारांच्याच घरातली 30 मतं वाढलेली, घरातली म्हणजे परिवारातली 30 मतं वाढलेली अभिनेत्री कोण आहे? अजून गुलदस्त्यात आहे. मी जरा शोधतो कोणत्या अभिनेत्रीला बॅटबॉलमध्ये इंटरेस्ट आहे, हे जरा बघायला पाहिजे. 571 सदस्य होताना महाराष्ट्राच्या क्रिकेटमधल्या निवृत्त झालेल्या किती खेळाडूंना संधी मिळाली आहे सदस्य होण्याची आजीवन, हा प्रश्न आहे. हां चला ठीक आहे, म्हणजे रिटायर्ड झालेले 5-50 खेळाडू घेतले असतील, त्यांना क्रिकेटच्या विकासासाठी प्रयत्न करायला दिला असेल तर आपण समजू शकतो. पण क्रिकेटच्या मैदानावर म्हणजे काही प्रश्न विचारले जातात बरं का, की अमित शहाच्या मुलानं हातात बॅटबॉल न धरता ICCचं अध्यक्षपद मिळवलं, BCCIवर कब्जा मिळवला, कसं काय? आणि मला प्रश्न पडतो, शरद पवार आयुष्यभर फक्त क्रिकेटच खेळत होते. हे जीवन राजा, हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा, हुकला तो संपला. काय पवारांनी असला क्रिकेट खेळला ना आयुष्यभर. म्हणजे रोहित पवार तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होताना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ख्यातनाम क्रिकेटर होते. काय बॉल हाताळत होते, का बॅट हाताळत होते, का एसटीच्या मागे 3-3 दांडक्याच्या मागे उभं राहून काळजी घेत होते, माहीत नाही मला. काय हाताळत होते माहीत नाही मला, पण ते अध्यक्ष होते. शरद पवार BCCIचे अध्यक्ष होते, ICCचे अध्यक्ष होते. ते अजून एक काँग्रेसचे नेते आहेत जे कायम BCCIवर असतात. अशी खूप आहेत माणसं, खूप, म्हणजे 1-2 नाही, खूप आहेत माणसं ज्यांनी क्रिकेटमध्ये मैदानावर काहीच केलेलं नाही आहे, पण ते अध्यक्ष मात्र होऊन बसलेले आहेत. आमच्याकडे एक म्हण आहे, अंड्याची चव कळायला अंड खावं लागतं, द्यावं नाही. तसं अनेक जणांनी या क्रिकेट संघटनांची अध्यक्षपदं भूषवलेली आहेत. त्यासाठी क्रिकेटर होण्याची आवश्यकता नाही असं सांगितलेलं आहे. पण राजकारण इतकं घृणास्पद आणि किळसवाणं झालं ना, की आरोप फक्त एका अमित शहाच्या पोरावर करता येतो. खूप सोपं असतं ते. असो, ते आपल्याला बोलायचं नाही आहे. तर 30 साधारण मते ही पवारांच्या घरातली घेण्यात आली होती, क्रिकेटरला कोणत्याही घेण्यात आलेलं नव्हतं. एकूण 571 वाढवली. कशी वाढवली, काय वाढवली, देव जाणो. आणि हे कोणाच्याच लक्षात येऊ नये
कोणाच्याच. यासाठी काय केलं गेलं, 31 डिसेंबरला 31ला निवडणूक होती. मग 31ला निवडणूक आहे तर मतदार यादी प्रकाशित करणे, आक्षेप घेणे, दुरुस्त्या करणे, ही सगळी प्रोसेस कधीपासून व्हायला पाहिजे. महाराष्ट्राच्या, भारताच्या निवडणूक आयोगावर आक्षेप घेणारे उद्धव, आदित्य, रोहित, या शरद पवार, सुप्रिया, ममता बानो, या सगळ्यांनी एक SOP तयार केलेला आहे आणि त्यानुसार यांच्या अखत्यारीतल्या संस्थांच्या मध्ये पण निवडणूक व्हायला पाहिजे ना. हे कसं असतं माहिती आहे का, शरद पवार ज्या संघटनेचे अध्यक्ष होतात त्याचं अध्यक्षपद तहयात पवारांना द्यायचं ठरतं. उदाहरणार्थ रयत, उदाहरणार्थ काय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट VSI, अशा कित्येक ठिकाणी शरद पवार आजीवन तहयात अध्यक्ष आहेत. एकदा ताब्यात आली की पुन्हा सोडायची नाही, असा या पवार परिवाराचा दंडक असतो की काय, शरद पवार, रोहित पवार यांचा दंडक असतो की काय, असा प्रश्न मला पडतो. त्यामुळे 31 डिसेंबरला जी निवडणूक होणार होती त्या निवडणुकीची मतदार यादी 25 डिसेंबरला रात्रीच्या वेळेला बोर्डावर डकवली जाते. रात्रीच्या वेळेला त्यात 571 वाढलेले असतात. 20 तासाचा अवधी असतो आक्षेप घ्यायला. रात्री 8-9ला सगळे घरी गेले आपापल्या, दुसऱ्याच्या घरी जात नसतं कोणी, सगळे आपापल्या घरी गेले रात्रीच्या वेळेला की यादी डकवली. म्हणजे समजा असं गृहीत धरू 8-9 वाजता सगळे घरी निघून गेले तर सकाळी 9-10 वाजेपर्यंत तरी कोणी कुठल्या ऑफिसला येत नसतं, त्यामुळे 12 तास तर हेच गेले. उरलेल्या 8 तासात यादी वाचायची, आक्षेप घ्यायचे, नोंदवायचे, ही सगळी प्रोसेस करायची आहे. 26 डिसेंबरला शासकीय वेळेत दाखल करायचं आहे, आक्षेप दाखल करायचे आहेत. मग 29 डिसेंबरला अंतिम यादी प्रकाशित केली गेली आणि 29ला अंतिम यादी प्रकाशित झाल्यावर 31ला निवडणूक. मध्ये फक्त 30च सदस्य करणार कसे, देणार कसे, त्यांच्याजवळ मतदानाची मागणी करायला जाणार कसं, कोण कुठला, काहीच कळायचा मार्ग नाही. बरं, 154 जुने आहेत म्हणून सगळ्यांच्याकडून 154 जणांपर्यंत संपर्क केला गेला आणि बाकीचे यांच्या घरचे, राम्या, दंगड्या, धोंड्या, पत्र्या, बाळ, बेटा, हेच सगळे झालेले ते. मग केदार जाधव, एक्स क्रिकेटर, कमलेश ठक्कर, माफ करा, निलेश ठक्कर आणि तेजस ठक्कर आमचे मित्र असल्यामुळे ते ठक्करमध्ये गडबड होते. कमलेश ठक्कर हे गेले कोर्टामध्ये, हायकोर्टात याचिका दाखल करताच तात्काळ हायकोर्टाने याला दिला स्टे. त्याची बातमी आम्ही केली होती, खूप कमी लोकांनी बघितली, मी सांगितलं तुम्हाला ते मगाशीच. मग यांना त्याच्यावर हायकोर्ट असं करत आहे म्हणून हे गेले सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टाने देखील ठासली. आणि या निकालानंतर रोहित पवार राजकारण घृणास्पद झालंय, हे झालंय, ते झालंय, असे ट्विट करत फिरायला लागले. कोर्टाने स्टे द्यायला नकार दिल्यामुळं यात राजकारण वाटतंय, पण संस्था कायम आपलीच राहावी यासाठी त्यावर कब्जा करणारे काय बोलणार? काहीच नाही बोलणार, कारण यांना संस्था ताब्यात घ्यायच्या आहेत आणि आता ते जमत नाही आहे, हेच त्यांचं दुःख आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक पुरुष